यानंतर एक मोठी बातमी आहे शेतकरी आंदोलनाची। शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आंदोलकांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुक्काम ठोकलेला आहे। तर आंदोलकांनी इथंच चुली पेटवलेल्या आहेत। या कार्यालयाबाहेर आंदोलकांचं चुलीवर जेवण आणि रस्त्यावरच चक्का मुक्काम आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आहे। तर आज मुंबईला शिष्टमंडळ समवेत बैठक होणार आहे, त्यामुळे तोडगा निघणार का ते बघावं लागेल। तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेतर्फे पायी लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे। काल शेतकरी, आदिवासी, कष्टकरी बांधवांचा मोर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून होता। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तिथून न हलण्याचा, तिथून न उठण्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला। काल रात्री हजारोच्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच चुली मांडल्या, तिथे चूल पेटवली आणि रात्रीचा मुक्काम रस्त्यावरच केलाय। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मागण्यांसंदर्भात मुंबईला शिष्टमंडळ समवेत बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीतून काय तोडगा निघतो याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास काजळे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? शेतकरी आंदोलन करतायत, रस्त्यावरच मुक्काम करतायत, तिथं जेवण करतायत, सध्या काय स्थिती आहे आणि नेमकं काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं? नक्कीच फरा जर बघितलं तर हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे नाशिक त्याच्या बाहेर हजारोच्या संख्येने लाल वादळ जे आहे ते धडकलेलं आहे आणि या ठिकाणी रस्त्यावरतीच त्यांनी चुली पेटवलेल्या आहेत। त्याचबरोबर आज 11 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबई येथे जाणार आहे। आपल्याबरोबर आंदोलनाचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे ते JP गावित सर आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नेमकं काय आंदोलनाची दिशा असणार आहे। दादा, काय सांगाल नेमकं? माझा आवाज बसलेला आहे कमरेड, काय सांगाल? कालपासनं 15,000पेक्षा जास्त शेतकरी, त्याच्यामध्ये महिलांचा पण समावेश आहे, हे ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। 2018 मध्ये 2023 मध्ये कॉम्रेड JP गावितांच्या नेतृत्वाखाली 2 लॉंग मार्च झाले। 50 हजार शेतकरी मुंबईपर्यंत धडकले। त्यावेळेला जी लेखी आश्वासनं दिले, विधानसभेच्या पटलावर जी आश्वासनं दिली त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि ती अंमलबजावणी करावी ही मुख्य मागणी आहे। मुख्यतः आदिवासी शेतकऱ्यांच्या कब्जात विकास, शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। आता त्यांच्या या मागण्या पूर्ण होणार का? कधीपर्यंत त्यांना हे जे आंदोलन आहे ते करत राहावं लागणार, ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।